नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, जमिनीचा सातबारा आता डिजिटल स्वरूपात मिळतोय. पण त्यासाठी तलाठी ऑफिसला चक्रा मारायची गरज नाही आणि ते मागतील तेवढे पैसे देण्याचीही गरज नाही. गरज आहे ती फक्त जमिनीच्या माहितीची, जसे की गाव, तालुका, जिल्हा, गट नंबर इत्यादींची. जर या गोष्टी तुम्हाला माहीत असतील, तर फक्त 5 मिनिटात तुम्ही सातबारा डाउनलोड करू शकता. मग तुमच्याकडे मोबाईल असो किंवा कॉम्प्युटर. आता तो कसा डाउनलोड करायचा, हे या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तर तुम्ही एकही स्टेप मिस न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आमच्या नवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला गुगलला यायचंय आणि गुगलला आल्यानंतर इथं सर्च बॉक्समध्ये जी मी लिंक देतोय, ती लिंक आपल्याला सर्च करायची आहे. ही जी लिंक आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला देईल. डायरेक्ट तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुमचा फ्री मधला जो सातबारा आहे तो तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे जास्त क्रिटिकल नाहीये आणि कुठलेही म्हणजे विनाकारण एंट्रीला वगैरे तुम्हाला पेमेंट द्यायची गरज नाहीये. बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की पैसे दिले पण सातबारा आला नाही, पण असं काही होत नाही. तुम्ही पैसे इथं जिथं पैसे पेड करायचा ऑप्शनच नाहीये तिथं तुम्ही कुठनं पैसे देणार आहात. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, कारण हे खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला म्हणजे बाकीच्या गोष्टी करता येत नाहीत. तर आता हे तुमच्या समोर ही जी वेबसाईट दिलेली आहे, ही वेबसाईट ओपन झालेली आहे. या वेबसाईटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, थोडं स्लाइड करायचंय. स्लाइड केल्यानंतर इथं तुम्हाला सांगेल अधिकार अभिलेखाचा प्रकार निवडा. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते आधी तुम्हाला निवडायचंय. म्हणजे तुम्हाला सातबारा पाहिजे, आट पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मालमत्ता पत्रक पाहिजे, क प्रत पाहिजे, काय पाहिजे ते आपल्याला निवडायचंय. आता आपण एक सातबाऱ्याचं उदाहरण घेणार आहोत. सातबाऱ्याचं उदाहरण घेताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो, आणि तालुका झाल्यानंतर तुमचं जे कुठले गाव असेल. म्हणजे मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला काही ठराविक गोष्टी याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तालुका, जिल्हा, कुठल्या गावचा तुम्ही सातबारा काढताय, गट नंबर, या सर्व गोष्टी तुम्हाला महत्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे. कारण जर या गोष्टी माहिती नसतील तर तुम्ही सातबाराच काढू शकत नाही. त्यानंतर आता इथं तुम्हाला अक्षरी सर्वे नंबर पाहिजे का सर्वे नंबर टाकायचा, शक्यतो सर्वे नंबरच ठेवायचा. आणि तुमचा जो काही गट नंबर असणार आहे तो गट नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. हा गट नंबर टाकल्यानंतर शेजारी ग्रीन कलरचा जो बॉक्स दिसत आहे, शोधा किंवा सर्च, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जर तुम्ही क्लिक केलं, शेजारी तुम्हाला सर्वे नंबर निवडा म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला बरेच सारे ऑप्शन पण येतील. काही ठिकाणी जर प्लॉटिंग वगैरे पडलेलं असेल तर तिथं 746 ऑब्लिक क असे बरेचसे नंबर येतील. पण याच्यामध्ये अजून आहे तसा सातबारा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ऍज इट इज तो दिसत आहे. तर त्याच्यावरती आपण क्लिक करूया. तुमचा जो काय मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्ही टाकून द्या. कारण की याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये कुठलाही ओटीपी वगैरे काही जात नाही. आता मी एक ठराविक XYZ मोबाईल नंबर टाकलेला आहे. तो मोबाईल नंबर टाकला. तुमची भाषा शक्यतो मराठीच आहे, त्यामुळे मराठीच ठेवा. आणि कॅप्चर कोड टाकायचा आहे आपल्याला. कॅप्चर कोड टाकला की सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं त्यांनी सांगितले तुमचा सांकेतिक क्रमांक चुकतोय, म्हणजे तुमचा जो कॅप्चर कोड आहे ना तो चुकतोय मित्रांनो. कधी कधी होऊ शकतं असं. तुम्ही पुन्हा टाकून ट्राय करू शकता. आणि सबमिट बटनावरती क्लिक केलं, अशा पद्धतीने प्रोसेसिंगची विंडो येईल. आणि विदिन अ सेकंड मध्ये तुमचा जो काही सातबारा आहे तो सातबारा ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही सातबारा आहे तो पाहायला मिळेल. आता मित्रांनो, याच्यामध्ये बघा, तुम्ही जर पाहिलं तर वॉटरमार्क इथे येत आहे, व्ह्यू ओनली, नॉट नॉट फॉर लीगल पर्पज. म्हणजे काय आहे की वेबसाईट तर लीगल आहे, मग हे असं काय येत आहे. मित्रांनो, काळजी करू नका. हे येण्याचं कारण असं आहे की इथं कुठल्याही पद्धतीचं टिक मार्क, डिजिटल साईन जे म्हणतो आपण, ती डिजिटल साईन याच्यामध्ये कुठेही आलेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला हे असं दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे असं म्हणजे तुम्हाला वाटत आहे की बाबा हे लीगल नाहीये म्हणून. पण ज्या लोकांना फक्त सातबाऱ्याची माहिती घ्यायची किंवा सातबारा पाहायचा आहे त्या लोकांसाठी हा सातबारा आहे. सहजासहजी तुम्हाला तुम्ही कुठल्याही गुगल क्रोम वरती मोबाईलवरून ओपन करा किंवा लॅपटॉपवरून ओपन करा, सहजासहजी तुम्हाला हे पाहता येतं. आता दुसरी जी पद्धत आहे ती दुसरी पद्धत आता आपण पाहणार आहोत. तर ती दुसरी पद्धत कुठली आहे ती आपण पाहूया.
मित्रांनो, परत एकदा आपल्याला गुगलला यायचंय. गुगलला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचंय IGR म्हणून आणि एंटर करायचंय. जसं IGR म्हणून सर्च झालं की एक नंबरला तुम्हाला ऑप्शन येईल नोंदणी व मुद्रांक विभाग. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक केलं की हा अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन. याच्यामध्ये बरेच सारे ऑप्शन येतील, बरेच सारे पार्ट्स आहेत. आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायची नाहीये. त्याच्यामध्ये जो महत्वाचा पार्ट आहे तो आपण पाहूया. एकदा वेबसाईट तुम्ही पाहून घ्या. ही अशा पद्धतीची ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला महत्वाचे दुवे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. महत्वाचे दुवे याच्यावरती तुम्हाला क्लिक केलं की तुम्हाला भूमी अभिलेख म्हणून जो ऑप्शन आहे ग्रास ई पेमेंटच्या खाली, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं जसं तुम्ही भूमी अभिलेखला क्लिक करताल, इथे तुम्हाला विचारते, आर यू शुअर वॉन्ट टू गो द एक्सटर्नल लिंक? म्हणजे बाहेरच्या लिंकवर तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला जायचंय का? तर तुमची परमिशन ते विचारते. जसं तुम्ही ओके करताल, तर तुमचं जी काय बाहेरची लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला जाता येईल. त्यानंतर हे अशा पद्धतीचं तुमचं सेकंड पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट, याच्यामध्ये बरेच सारे ऑप्शन येतील तुम्हाला. डिजिटल साइन 7/12 8 फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, ई रेकॉर्ड, आर्चिव्ह डॉक्युमेंट्स, महाभू नकाशा, ई चावडी, या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. याच्यामध्ये आपल्याला प्रीमियम जी सर्व्हिस आहे इथे एक नंबरला, प्रीमियम सर्व्हिस मध्ये तुम्हाला डिजिटल सिग्नेचर 7/12 8 फेरफार याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही क्लिक करताल की अशा पद्धतीचं तुमचं नवीन अजून एक पेज ओपन झालेलं असेल. याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड फॅसिलिटी फॉर डिजिटल सिग्नेचर 7/12 8 अँड प्रॉपर्टी कार्ड असा ऑप्शन आहे. याच्यामध्ये मित्रांनो पहा, तुम्हाला इथे दिलेलं आहे म्हणजे बऱ्याचशा त्यांचे टर्म्स अँड कंडिशन आहेत. जर समजा तुम्ही लॉग इन आयडी पासवर्डने जर ठेवलं तर तुम्हाला 90 दिवसाला तुमचा जो काही पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड चेंज करायचा आहे. बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्ट ओटीपी वरून करा, कारण की आपल्याला कंटिन्युअसली या गोष्टी लागत नाहीत. तर ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक केलं की तुमचा जो काय मोबाईल नंबर असणार आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्या आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करा. जसं तुम्ही सेंड ओटीपी वरती क्लिक करताल, तुमच्या जो काही नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरला तुम्हाला ओटीपी जाईल मित्रांनो, आणि तो ओटीपी आपल्याला सबमिट करायचा आहे. हे पहा, या अशा पद्धतीचा ओटीपी सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस हा अशा पद्धतीचा ओपन झाल्यानंतर इथे काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या वाचून घेऊया. याच्यामध्ये सगळ्यात पहिली तर आपल्याला काय डाउनलोड करायचंय ते महत्वाचं आहे. तुम्हाला 7/12 डाउनलोड करायचा आहे, डिजिटल आर्ट डाउनलोड करायचा आहे, ई फेरफार करायचा आहे, प्रॉपर्टी कार्ड करायचंय. कुठली गोष्ट डाउनलोड करायची त्याच्यावर डिपेंडन्सी करते. आता मित्रांनो, आपल्याला 7/12 डाउनलोड करायचं आहे, त्यामुळे आपण आहे तीच विंडो ठेवूया. त्याच्यामध्ये खाली आल्यानंतर इथे बघा, इन केस अमाउंट ₹15 डिडक्ट फ्रॉम अवेलेबल बॅलन्स इफ 7/12 कुड नॉट बी डाउनलोडेड देन गो पेमेंट हिस्ट्री ऑप्शन अँड डाउनलोड द 7/12. दिस इज डाउनलोड विल बी अवेलेबल फॉर 72 hours. म्हणजे जर समजा तुम्ही पैसे तुमचे डेबिट झाले आणि 7/12 डाउनलोड नाही झाला तर तुम्ही हिस्ट्रीमध्ये जाऊन पुन्हा एकदा तुमचा 7/12 जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता विदाउट पेमेंट. आणि हा अवेलेबल राहील तुम्हाला 72 तासांसाठी. म्हणजे मित्रांनो, एका 7/12साठी तुम्हाला ₹15 पेड करायचे आहेत. मग आता हे कसं करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे अवेलेबल बॅलन्स किती आहे तो चेक करूया. अवेलेबल बॅलन्स आपल्याकडे अकाउंटला आहे ₹10. पहिल्यांदा आपण तो रिचार्ज करून घेऊया. आता तो रिचार्ज कसा करायचा? तर मित्रांनो, ग्रीन कलरचा जो ऑप्शन दिसत आहे रिचार्ज अमाऊंट, याच्यावर अकाउंट, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. कुठल्याही पद्धतीचं फ्रॉड नाहीये मित्रांनो याच्यामध्ये. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. एकदम म्हणजे व्हॅलिड आहे, लीगल आहे. आता इथे बघितलं तर तुम्हाला ₹5 तुम्ही 1,000 पर्यंत तुम्ही याच्यामध्ये रिचार्ज करू शकता. तर आपण इथे आता सध्या ₹15 रिचार्ज करूया. पे नाव. जे काय टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या ऍक्सेप्ट आणि कन्फर्म. जसं तुम्ही कन्फर्म केलं, इथं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी येतील. डेबिट कार्ड आहे, एसबीआय क्रेडिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे, युपीआय आहे. आपल्याकडे मोस्ट ऑफ द टाइम लोक युपीआय यूज करतात, तो आपण युपीआय यूज करूया. याच्यामध्ये क्यूआर कोड जो आहे तो आपण सिलेक्ट करून पे नावरती क्लिक करूया. जसं तुम्ही पे नावरती क्लिक करताल अशा पद्धतीचा क्यूआर येईल. जो क्यूआर तुम्ही तुमच्या फोन पे, गुगल पे मधून स्कॅन करू शकता. स्कॅन करून तुम्ही पेमेंट केलं, विदिन 2 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं पेमेंट रिफ्लेक्ट होईल तुमच्या अकाउंटला.
आता जी काही प्रोसेस आहे ती लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दिसत आहे. मी 15 रुपयाचा रिचार्ज केलेला आहे. एक 2 मिनिटामध्ये आपल्या खात्यावरती ते पैसे येऊन जातील. पैसे येण्याचा आपण वेट करूया. आणि मित्रांनो, पैसे खात्यावरती जमा झालेले आहेत. आता पैसे खात्यावरती जमा झाले, पण हे हे काय वेगळंच ओपन झालं? काही नाही, फक्त तुमचं लॉग आउट झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण ओटीपी बेसवरती जाऊया. तुमचा जो काय मोबाईल नंबरनी तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता, त्या मोबाईल नंबरला पुन्हा एकदा ओटीपी आपल्याला पाठवायचा आहे. आणि जो काय तुमचा ओटीपी असेल तो टाकून पुन्हा एकदा आपल्याला लॉग इन करायचं आहे. बघा मित्रांनो, ऑलरेडी 10 रुपये होते आणि मी आता 15 रुपये केले. टोटल 25 रुपये खात्यावरती आलेले आहेत. म्हणजे की आपण जे पेमेंट केलं ते पेमेंट कुठलाही फ्रॉड नव्हता किंवा कुठलीच गोष्ट नव्हती. जे काय होतं ते लिगल झालेलं होतं. आता त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस खूप महत्वाची आहे. तुम्ही लक्षपूर्वक पाहिला तर आपल्या लक्षात येईल. आता काय करायचंय मित्रांनो, जिल्हा निवडायचा आहे आपल्याला पुन्हा एकदा. मगाशी जी प्रोसेस केली होती फ्री मधल्या याच्यासाठी, तीच प्रोसेस करायची आहे. पुन्हा एकदा तालुका आपल्याला निवडायचा आहे, गाव निवडायचंय. गाव निवडल्यानंतर तुमचा जो काही सातबारा असणार आहे तो सातबारा आपल्याला निवडायचा आहे. फक्त मित्रांनो, इथं एकच अडचण आहे. ती अडचण म्हणजे काय, की तुम्ही जो कुठला सातबाऱ्याचा गट नंबर टाकताय, तुमचं गाव, तालुका, जिल्हा, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी याच्यामध्ये प्रॉपर असल्या पाहिजेत. कारण याच्यामध्ये तुम्हाला सातबारा पाहायला मिळत नाही. सातबारा हा डायरेक्ट डाउनलोड होतो. म्हणजे तुम्हाला वाटेल की मी पाहिल माझं नाव आहे का, माझं क्षेत्र दिसतंय का, माझ्या गावचंच आहे का, आणि तो नसेल तर तुम्ही डाउनलोड करणार नाही. परत तुम्ही दुसऱ्या वेगळा कुठला तरी सातबारा पाहताल, तर तसं नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला नाव नाही, आडनाव नाही, वडिलांचं नाव, कुठल्याच नावाने तुम्ही सातबारा सर्च करू शकत नाही. इथं तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा गट नंबर टाकूनच तुम्ही तुमचा सातबारा शोधू शकता. पुन्हा एकदा आपण जो काही सातबारा आहे तो सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं खाली तुम्हाला 3 ऑप्शन विचारलेले आहेत. पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डेटा पाहिजे का, पीक पाहणी केलेला फक्त शेवटच्या वर्षाचा डेटा, का पीक पाहणी ऑनलाईनचा आल्यापासूनचा सर्वचा डेटा. आता तुम्हाला कुठला डेटा पाहिजे? शक्यतो 3 वर्षाचा डेटा आपल्यासाठी पुरेसा असतो. तो आपण सिलेक्ट केलेला आहे. आणि खाली जो अवेलेबल बॅलन्सच्या खाली जो ब्ल्यू कलरचा ऑप्शन आहे डाउनलोडचा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक केलं, तुमचा जो कुठला सातबारा आहे तो सातबारा मित्रांनो डाउनलोड झालेला आहे. हे पहा, तुम्हाला इथं पाहायला मिळेल. हा अशा पद्धतीचा सातबारा डाउनलोड झालेला आहे. आता मगाच्या सातबाऱ्यात आणि आताच्या सातबारा या दोन्ही सातबाऱ्यांमध्ये फरक काय आहे? मित्रांनो, हा जो सातबारा आहे हा सातबारा ऑफिशियल आहे. हा सातबारा सर्व सरकारी कार्यालयामध्ये चालतो. बोजा चढवताना सुद्धा तुम्ही हा सातबारा जोडू शकता. याचं कारण काय आहे? तर मित्रांनो, इथं जो राईट साईडला जो तुम्हाला दिसतंय ग्रीन कलरची टिक, ही ग्रीन कलरची टिक खूप महत्वाची आहे. या ग्रीन कलरच्या टिकमुळे तुमचा सातबारा चालणार आहे. इथं तुम्हाला पाहायलाच मिळेल. बा हा जो आहे याला डिजिटल सिग्नेचर म्हणतात आणि त्या डिजिटल सिग्नेचरमुळे तुमचा सातबारा कुठेही व्हॅलिड असतो. कुठल्याही ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जावा, ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा सातबारा व्हॅलिड असणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आमच्या शेतकरी मित्रांना सातबारा डाउनलोड करता येईल घरगुती. कुठेही जायची त्यांना गरज पडणार नाही. कुठूनही सातबारा डाउनलोड करायला त्यांना जायला त्यांना जो त्रास होतो तो त्रास होणार नाही. सहजासहजी घरची घरी ते डाउनलोड करतील. तर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.